नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धांविषयी काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नाचे आज आपण उत्तर पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न होता, शाक्यांच्या राजधानीचे नाव काय आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे, शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे आहे. दुसरा प्रश्न होता, राजा शुद्धोधनाच्या वडिलांचे नाव काय आहे? तर राजा शुद्धोधनाच्या वडिलांचे नाव सिंहहानू हे होते. तिसरा प्रश्न होता, राजा शुद्धोधनाच्या पहिल्या पत्नीचे नाव काय आहे? तर राजा शुद्धोधनाच्या पहिल्या पत्नीचे नाव महामाया आहे. महामाया कोणत्या वंशातील होत्या? तर महामाया कोलीय वंशातील होत्या. यानंतरचा प्रश्न आहे, राजा शुद्धोधनाच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी किती नांगर चालत असत? तर त्याचे उत्तर आहे, त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म कधी व कोणत्या पौर्णिमेला झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. यानंतरचा प्रश्न आहे, शाक्य लोक आषाढ महिन्यात येणारा उत्सव किती दिवस साजरा करत असत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, आषाढ महिन्यात येणारा उत्सव 7 दिवस साजरा करत असत. यानंतरचा प्रश्न आहे, महामायेने उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देणगी म्हणून किती लक्ष मोहरा वाटल्या? तर त्याचे उत्तर आहे, महामायेने उत्सवाच्या शेवटच्या दिवशी 4 लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटल्या. यानंतरचा प्रश्न आहे, महामायेला चतुर्दिक्पालांनी कोणत्या वृक्षाखाली ठेवले? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे, महामायेला चतुर्दिक्पालांनी शाल वृक्षाखाली ठेवले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महामायेपुढे एक बोधिसत्व प्रकट झाला. त्या बोधिसत्वाचे नाव काय आहे? तर त्या प्रकट झालेल्या बोधिसत्वाचे नाव सुमेध असे आहे. यानंतरचा प्रश्न, महामायेला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ विचारण्यासाठी शुद्धोधन राजाने किती ब्राह्मण बोलवले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, 8 ब्राह्मण बोलवले होते. यानंतरचा प्रश्न, बोधिसत्वाने महामायेला कोणता प्रश्न विचारला होता? त्याचे उत्तर आहे, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? हा प्रश्न बोधिसत्वाने महामायेला विचारला होता. यानंतरचा प्रश्न, ब्राह्मणाने महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्यात 2 उत्तरे होती. ती कोणती? ती उत्तरे अशी होती, ब्राह्मण म्हणाले, राजा, तुला एक पुत्र होणार आहे. तो पुत्र जर संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल. पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बोधिसत्वाला महामायेने आपल्या गर्भात किती महिने धारण केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, बोधिसत्वाला महामायेने 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. यानंतरचा प्रश्न, महामाया माहेराला जाताना कोणत्या पालखीत बसून गेली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, महामाया सोन्याच्या पालखीत बसून माहेराला गेली होती. आणि शेवटचा प्रश्न आहे, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्या वनाचे नाव काय आहे? तर सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्या वनाचे नाव लुंबिनी वन असे आहे. तर हे होते मागील भागातील प्रश्नांची उत्तरे. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.